2 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागामध्ये देशविरोधी जे कृत्य करतात त्या सर्वांचा आम्ही हिंदू समाज म्हणून या ठिकाणी निषेध करतो। खरं तर हे देशविरोधी करताना काही लोक त्यामध्ये राजकारणसुद्धा आणतात, हे आज सिद्ध झालेलं आहे। आपल्याला माहिती असेल की काल सकाळी याच सलमानच्या विरोधात कणकवलीमध्ये नाका चौकामध्ये आंदोलन झालं। त्यामध्ये आमचे सुद्धा म्हणजे सगळे हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन झालं आणि त्या हिंदू समाज आंदोलनानंतर काही लोकांचं शिष्टमंडळ या पोलीस स्टेशनला आलं आणि दुर्दैवाने या शिष्टमंडळामध्ये हाच सलमान होता की ज्याने आंदोलन केलं, तो सलमान होता ज्याच्या विरोधात आंदोलन झालं स्टेट। आणि नंतर हा कार्यकर्ता हा भाजपचा आहे हे सिद्ध झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि त्यामुळे रात्री पुजाऱ्यांनी या विरोधात तक्रार दिलेली आहे। आज पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिले की ह्यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हा नोंद करू। परंतु आज जशी देशामध्ये आणि परिस्थिती आहे, राज्यात परिस्थिती तशी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे। जो आमच्यावर असेल तो चांगला किंवा आपल्यावर असेल तो देशाभिमानी आणि आपल्या विरोध असेल तो देशविघातक। आणि त्यामुळे आज माझं पोलिसांना आणि सगळ्या जिल्ह्यावासींना आव्हान आहे की अशा गोष्टीपासून तुम्ही सावध राहा आणि निश्चितपणे जर कारवाई करताना जर कोणता दबाव असेल आणि जर तो माझ्यावर नाही म्हणून कारवाई होत असेल तर मात्र शिवसेना म्हणून आमचा प्रखर विरोध राहील आणि आम्ही देशविरोधी कृत्य करेल कोणी केलं, जर आमच्यातला एखादा केला तरी आम्ही त्याच्या विरोधात असू। आज आपण बघितलं असाल की हे फोटो कोणावर आहेत, ज्या सोशल मीडियाच्या द्वारे ज्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे त्याच सोशल मीडियामध्ये हे फोटो गेले 2-3 वर्ष या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करावी आणि या समाजामध्ये ते निर्माण करू नये असं आमचं आव्हान आहे। पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य, शांतता कमिटीच्या माध्यमातून पोलिसांनी सुद्धा बैठक लावी आणि आम्ही त्याला पूर्ण सहकार्य या ठिकाणी करू आणि असं कोण राजकारण करता कामा नये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली राजकीय सामाजिक परिस्थिती बदलता कामा नये या भूमिकेशी आहोत आणि आम्ही लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या हिंदू समाजाच्या वतीने ह्यांच्यावर कारवाई होईल आणि ह्यांना सहकार्य करणार कारवाई म्हणून लवकरच जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।